परमेश्वराच्या नावाला प्रियांनो पुन्हा एक वार धन्यवाद असो आणि आज या प्रभुवारी विशेष प्रभू तुम्हा सर्वांना आशीर्वाद देव। आज आपण देवाच्या वचनाकडे प्रियांनो जाण्याच्या अगोदर काही महत्त्वाच्या प्रार्थना विनंत्यांसाठी आज आपण प्रार्थना करणार आहोत प्रियांनो। आणि या प्रार्थना विनंत्या आज आपण करत असताना देवाजवळ आपण प्रियांनो असंच विशेष रीतीने जाऊन देवाला विशेष आपण मागणी करूया। विशेष आज सर्वात अर्जंट अशी प्रार्थना विनंती बंधू गोरख आंबरे त्या कुटुंबाचे आहे। त्यांचे वडील अचानक रीतीने त्यांना फिट्सचा त्रास झाला, चक्कर येऊन पडले आणि आता त्यांना सध्या ते हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत। कृपा करून आपण त्यांच्यासाठी प्रार्थना आपण आज करूया आणि त्यांना देवबापानं आरोग्य द्यावं आणि जे काही आर्थिक अडचणी त्यांच्यासमोर आलेल्या आहेत मोठ्या, तर त्यासाठी देखील आज आपण विशेष प्रियांनो प्रार्थना आज या ठिकाणी करणार आहोत। प्रार्थना करूया प्रियांनो वेगवेगळ्या कुटुंबांसाठी। अक्का पवार यांना प्रियांनो त्रास होत आहे आणि त्यांच्यासाठी विशेष आपण प्रार्थना करू की परमेश्वर देवबापाने त्यांना सहाय्य पुरवावं। विकास सूर्यवंशी आणि रोहित सूर्यवंशी यांच्या दोघांच्या पत्नी आणि लहान बाळ जे आहे प्रांजल, याच्यासाठी देखील आज आपण प्रार्थना करू प्रियांनो की त्यांना देवबापानं विशेष कृपा पुरवावी, आशीर्वादित करावं। त्याचबरोबर विमल गायकवाड ज्या आहेत त्यांच्यासाठी देखील आज आपण विशेष प्रार्थना प्रियांनो करणार आहोत। तर या सर्व प्रार्थना विनंत्या घेऊन अगोदर सुरुवातीला आपण विशेष प्रार्थनेमध्ये जाऊ प्रियांनो आणि मग आपण देवाच्या वचनाकडं आपण वळणार आहोत। प्रभुदेवा, आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो आणि आजच्या या दिवसासाठी विशेष आम्ही प्रार्थना प्रभू परमेश्वर देवबापा करतो की प्रभू परमेश्वरा, ज्या ज्या विनंत्या आज आम्ही तुझ्याजवळ मांडलेल्या आहेत त्या सर्व प्रभू तू आम्ही तुझ्याजवळ आणण्याच्या अगोदरच प्रभू तू ऐकलेल्या आहेत आणि तुला ठाऊक आहे की प्रभू आमच्या प्रार्थना विनंत्या काय आहेत ते। सर्वात अगोदर प्रभू आम्ही गोरख आंबरेत यांच्या परिवारासाठी प्रार्थना करतो। त्यांचे वडील पंडितनाथ आंबरेत प्रभू आज दवाखान्यामध्ये ॲडमिट असताना आज त्यांना तुझ्या आरोग्याची व तुझ्या कृपेची पवित्र देवबापा गरज आहे। आज आम्ही तुला विनंती करतो पवित्र देवबापा की तू त्यांच्या बरोबर राहा, त्यांना प्रभू तू आरोग्य दे आणि सर्व आर्थिक अडचणी समस्या देवबापा सोडून प्रभू त्यांना पूर्ण आरोग्य देऊन प्रभू सुखरूप त्यांना घरी येता यावं अशी कृपा परमेश्वर देवबापा केली जाऊ दे। आम्ही विशेष प्रार्थना या ठिकाणी करत आहोत अक्का पवार यांच्यासाठी। त्यांचे गुडघे, कंबर आणि प्रभू दुखत आहे, त्यांना पित्त प्रभू झालेलं आहे आणि अशा परिस्थितीत प्रभू त्यांना तू आरोग्य द्यावं आणि या उतारवयामध्ये त्यांचे सर्व हाडं सांभाळावी अशी विनंती परमेश्वर देवबापा आज आम्ही तुला करतो। विकास आणि रोहित यांच्या पत्नींसाठी देखील प्रार्थना करतो, त्यांना देखील प्रभू तू आरोग्य दे। सर्व सर्दी, खोकला आणि ताप प्रभू येशू तुझ्या नावात निघून जाऊ दे। प्रांजल बाळासाठी प्रार्थना करतो, तिला आरोग्य दे प्रभू, चांगली झोप लागू दे आणि प्रभू या सर्व कुटुंबियाच्या जीवनात परमेश्वर देवबापा तू कार्य कर। आम्ही विमल गायकवाड यांच्यासाठी देखील प्रार्थना करतो, त्यांचं जे काही दुखणं आहे ते येशू तू परमेश्वर देवबापा तुझ्या पवित्र देवबापा महान कृपेनं परमेश्वर देवबापा तू पूर्णत्वास ने आणि आरोग्य त्यांना दे। आज आम्ही आमची भक्ती आणि सर्व होणारे सभा प्रभू तुझ्या हातात समर्पित करत ही प्रार्थना तारणारे येशूच्या नावात करतो, म्हणून देवबापा तू ऐक, आमेन। देवाची गुणवैशिष्ट्ये प्रियांनो हा भाग आपण घेऊन चाललेला आहोत आणि देवाची स्तुती असो की मागील काही आठवड्यांपासून आपण देवाची गुणवैशिष्ट्ये काय आहेत, देव कोण आहे, तो कसा आहे आणि त्याची महानता, त्याचं सामर्थ्य प्रियांनो आणि त्याचं अस्तित्व कसं आहे हे आपण प्रियांनो पाहत आहोत। त्याचं तो किती महान अनादी अनंत असा परमेश्वर देवबापा अस्तित्वात आहे। तो सर्व ज्ञानी म्हणजे आहे, त्याची बुद्धी अगम्य आहे, तो सर्वव्यापी आहे, तो सर्वत्र उपस्थित आहे, सर्व ठिकाणी तो आहे, तो सर्व शक्तिमान आहे आणि या भूतलावरती सर्वात जास्त सामर्थ्यशाली आणि शक्तिशाली एक म्हणजे महान परमेश्वर देवबापा आहे। आणि हे आपण पाहिलं आणि त्यानंतर आपण पाहत होतो की देव हा सर्व गोष्टींचा तो निर्माण करता परमेश्वर आहे, तो निर्मिती नाही प्रियांनो। आणि म्हणून आपण इतर कुठल्याही निर्मितीची, वस्तूंची, गोष्टींची आपण पूजा आणि प्रार्थना प्रियांनो आपण करू शकत नाही आणि फक्त आपण आपल्या निर्माणकर्त्या महान परमेश्वराचीच भक्ती, त्याची आराधना आपण करू शकतो। हे यामधून प्रियांनो आपल्याला या ठिकाणी शिकायला मिळत आहे। आणि विशेष रीतीने आज आपण या ठिकाणी पाहत आहोत की देव हा सर्व गोष्टींचा निर्माण करता देव आहे। सर्व गोष्टींचा ज्यावेळेला आपण म्हणतो तो मग त्याच्यामध्ये आपण पाहिलं की सजीव आहेत आणि निर्जीव गोष्टी आहेत, त्यांचा तो निर्माण करता आहेत, दृश्य गोष्टी आहेत
आणि अदृश्य गोष्टींचा तो देखील तो निर्माण करता महान परमेश्वर देवबाप आहे. आणि हे आपण पाहिलं कलसीकारासपत्र याचा जर आपण पहिला अध्याय आणि 15 वचन जर काढलं ते 17 वचन, तर त्याच्यामध्ये देवाचं स्वरूप म्हणजे येशूचं स्वरूप आणि त्याचं कार्य याच्याबद्दल प्रियांनो सांगितलेलं आहे. कलसीकारासपत्र याचा पहिला अध्याय आणि 15 ते 17 वचन आपण यावेळेला वाचूया. तो अदृश्य देवाचे प्रतिरूप आहे, तो सर्व उत्पत्तीत ज्येष्ठ आहे. कारण आकाश व पृथ्वीवर असलेले दृश्य व अदृश्य असलेले राजे, अधिपती, सत्ताधीश किंवा अधिकारी जे काही आहे ते सर्व त्याच्यामध्ये निर्माण झाले. सर्व काही त्याच्याद्वारे व त्याच्यासाठी निर्माण झाले. तो सर्वांच्या पूर्वीचा आहे व त्याच्यामध्ये सर्व काही अस्तित्वात आहे. अतिशय सुंदर असं वचन प्रियांनो या ठिकाणी आहे. आणि यामध्ये आपल्याला परमेश्वराच्या अस्तित्वाबद्दल सांगितलं आहे की सर्व काही जे काही निर्माण झालेलं आहे ते त्याच्यामध्ये निर्माण झालेलं आहे, त्याच्याद्वारे निर्माण झालेलं आहे आणि त्याच्यासाठी देखील निर्माण झालेलं आहे. आणि सर्व काही त्याच्यामध्येच अस्तित्वात आहे असं देवाचं वचन प्रियांनो आपल्याला सांगतं. आणि ही एक अतिशय महत्त्वाची गोष्ट की देव हा सर्व गोष्टींचा निर्माण करता देव आहे. आणि आपण पाहिलं सुरुवातीला निर्जीव गोष्टी देवाने बनवल्या, आकाश आणि पृथ्वी ही त्यांनी बनवली, चंद्र सूर्य तारे हे बनवले. आणि मग आपण पाहिलं की त्याने सजीव गोष्टी बनवल्या, हिरवळ, फळझाडे, फुलझाडे. त्याच्यानंतर आपण पाहिलं की सर्व त्या ठिकाणी सबीज फळं देणारी फळझाडे त्यांनी उगवली. त्यानंतर आपण पाहिलं की त्यांनी पक्षी, प्राणी, जलातील जलचर हे जे आहेत, मासे, समुद्रातील सर्व काही त्याने प्रियांनो घडवलेलं आहे. आणि मग याच्यामध्ये आपण एक महत्त्वाचा आणखीन एक मुद्दा पाहिला होता की देवाची सर्वात महान अशी हस्तकृती म्हणजे मनुष्य आहे. देवानं मनुष्याला आपल्या प्रतिरूपाचं घडवलं आणि त्याच्यामध्ये आपला स्वतःचा प्राण प्रियांनो फुंकलेला आहे. आणि आपण देवाचे प्रतिरूप आहोत. म्हणजे आपण काय देव नाही, लघुदेव किंवा कुठल्या प्रकारचा आपण अशा प्रकारचं देवाचं स्वरूप प्रियांनो नाही, तर देवाचं प्रतिरूप या नात्यानं आपण ज्यावेळेला म्हणतो तर आपण एक आत्मिक जीवधारी असं प्राणी आहोत. किंवा आपण देवानं ज्यावेळेला मातीचा मनुष्य घडवला त्यामध्ये स्वतःचा आत्मा फुंकल्यानंतर मनुष्य जो आहे त्या ठिकाणी आपण पाहतो की आत्मीय जीवधारी प्राणी निर्माण झाला. आणि देवाचं नीतिमत्व व त्याची पवित्रता व त्याचे स्वाभाविक आणि विशेष करून देवाचे नैतिक गुणवैशिष्ट्य जे आहेत ते त्याच्या प्रतिमेमध्ये आपल्याला मिळालेले आहेत. आणि मग त्याच्यामध्ये आपण पाहतो की बुद्धी आहे, ज्ञान आहे, इच्छा स्वातंत्र्य आहे, निवड करण्याची शक्ती आहे, क्षमता आहे, युक्तिवाद करण्याची क्षमता आणि पुष्कळ अशा गोष्टी त्याच्यामध्ये प्रियांनो आपल्याला अजून बोलता येतील की मनुष्याला देवापासून त्या मिळालेल्या आहेत प्रतिरूपामध्ये. आणि मग हे सर्व होत असताना आपण पाहिलं की देव जसा दृश्य गोष्टींचा निर्माण करता आहे तसं आज प्रियांनो आपण या ठिकाणी पाहणार आहोत की देव हा अदृश्य गोष्टींचाही निर्माण करता देव आहे. अदृश्य गोष्टी म्हणजे ज्या अशा गोष्टी की ज्या आपल्याला आपल्या डोळ्यांनी मनुष्य त्या पाहू शकत नाही, अशा गोष्टींचा निर्माण करणारा जो कोणी आहे तो महान परमेश्वर देवबाप आहे. हे आपल्याला आपण प्रियांनो पाहत आहोत. तर अदृश्य गोष्टी म्हणजे मग त्याच्यामध्ये सजीव देखील असू शकतात आणि निर्जीव देखील गोष्टी त्या ठिकाणी आहेत. आणि म्हणून आपण पाहतो की हे कशा प्रकारे घडलं, कारण स्वतः देवाच्या अस्तित्वाबद्दल जेव्हा आपण पाहतो कलसी 1:15 मध्येच म्हटलं की तो अदृश्य देवाचे प्रतिरूप आहे येशू ख्रिस्त. म्हणजे देव हा अदृश्य आहे, तो आत्मा आहे आणि आपण त्याला पाहू शकत नाही. देवाचा आत्मा देखील अदृश्य प्रियांनो आहे. आणि मग आपण पाहतो की देवानं अदृश्य गोष्टींची निर्मिती देखील केलेली आहेत इतर. मग त्यामध्ये सर्वात अगोदर जे आपल्याला पाहायला मिळतं अदृश्य गोष्टींमध्ये म्हणजे देवाने देवदूत जे आहेत ते निर्माण केलं. देवाचे देवदूत हे अदृश्य आहेत. देवाचा स्वर्ग जो आहे तो देवाने निर्माण केलेला तो अदृश्य आहे. देवानं जी पूर्वेस एदेन बाग लावलेली होती आज ती आपल्याला दिसत नाही, ती देखील अदृश्य त्या ठिकाणी आहे प्रियांनो. त्याच्यानंतर देवाने निर्माण केलेली आत्मे देखील अदृश्य प्रियांनो आहेत, ते आपण पाहू शकत नाही. आपला स्वतःचा आत्मा देखील आपल्याला दिसत नाही प्रियांनो. आणि मग हवा आहे, ऑक्सिजन आहे, नायट्रोजन आहे, वेगवेगळ्या प्रकारचे वायू देखील हे आपल्याला जरी डोळ्यांनी दिसत नसतील तरी त्यांचा निर्माण करता देव हा प्रत्यक्ष रीतीने आहे, हे आपण पाहत आहोत. सैतान हा अदृश्य आहे, परंतु देवानं सैतानाला निर्माण केलं नाही. तर आपण पाहतो की सैतान हा पूर्वी देवदूत होता
नंतर आपण त्याच्याकडे पाहणार आहोत की कशा रीतीने तो सैतान झालेला आहे. पतन पावलेले देवदूत आहेत, हे देखील अदृश्य आहेत. श्वापदा आहेत, प्रचंड जलचर प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये त्याच्याबद्दल आपण वाचतो आणि पाहतो. तर या सर्व गोष्टींमध्ये महत्त्वाची अशी गोष्ट आपण पाहत आहोत की देव हा अदृश्य गोष्टींचा निर्माण करता आहे. त्यावेळेला सर्वात महत्त्वाचा जो भाग आहे तो म्हणजे देवदूत आहे प्रियांनो. आणि आपण पाहणार की परमेश्वराने देवदूतांची निर्मिती जी आहे ती केलेली आहे. आणि हा देवदूत जेव्हा आपण म्हणतो तर त्यावेळेला आपल्याला माहिती आहे की देवदूत हा जो आहे अदृश्य आहे. आणि हा शब्द जो आहे आपण पाहतो पवित्र शास्त्रामध्ये सर्वात प्रथम बायबलमध्ये जे आहेत ते उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये 16व्या अध्यायात आणि 7व्या वचनामध्ये आपल्याला वाचायला मिळतं. ज्यावेळेला हागारेला अब्राहमाची जी पत्नी आहे सारा हिने छळलं आणि छळल्यानंतर ती जेव्हा पळून गेली त्यावेळेला प्रभूने तिला देवदूताच्या द्वारे दर्शन प्रियांनो दिलेलं आहे. आणि मग आपल्याला पाहायला मिळतं की देवदूतानं देवाचा संदेश तिला दिला आणि सांगितलं की तुझ्या पासून मी तुझी संतती जी आहे ती आकाशातील तारा इतकी त्या ठिकाणी अगणित करणार आहे. आणि इथं सर्वात अगोदर देवदूताचा उल्लेख जो आहे प्रियांनो आपल्याला या ठिकाणी दिसतो. परंतु जरी उल्लेख 16व्या अध्यायात असला तरी देवदूतांची निर्मिती जी आहे परमेश्वर देवबापानं केलेली आहे ती अगोदरच सर्व सृष्टीच्या अगोदरच त्या ठिकाणी केलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि सर्व जेव्हा घडवलं परमेश्वर देवबापानं त्यावेळेला प्रभात नक्षत्रांनी म्हटलेलं आहे गायन वादन केलं, देवकुमारांनी गायन वादन स्तुती केलेली आहे याबद्दल आपल्याला पाहायला मिळतं, सांगितलेलं आहे. जुन्या करारामध्ये देवदूतांविषयी पुष्कळशे त्यांच्या अस्तित्वाविषयी व त्यांच्या कार्याविषयी प्रियांनो पुष्कळशे संदर्भ आपल्याला पाहायला मिळतात. स्तोत्र 104 जर आपण वाचलं तर त्याच्यामध्ये म्हटलं की परमेश्वर वायूंना आपले दूत करतो असे सांगितलेलं आहे. दानिएलाच्या पुस्तकामध्ये देखील दानिएलाला देवदूतानं दर्शन दिलेलं आपण पाहतो. स्तोत्र 103:20 मध्ये म्हटलं की अहो परमेश्वराच्या दूतांनो, जे तुम्ही बलसंपन्न आहात आणि त्याचा शब्द ऐकून त्याप्रमाणे चालता ते तुम्ही त्याचा धन्यवाद करा. म्हणजे या ठिकाणी देवदूतांचं अस्तित्व ही सत्यता आहे आणि ते आपल्याला जरी डोळ्यांनी प्रियांनो दिसत नसतील तरी ते अस्तित्वात आहे हे बायबल आपल्याला प्रगट प्रियांनो करतं. प्रभू येशूने देखील देवदूत अस्तित्वात मान्य केलं आणि कित्येक वेळा त्याच्या बोलण्यामध्ये त्याने जाहीर केलेलं आहे. मत्तई 18:10 मध्ये जर आपण वाचलं तर येशू त्या ठिकाणी म्हणतो, सांभाळा, या लहानातील एकालाही तुच्छ मानू नका, कारण मी तुम्हाला सांगतो स्वर्गात त्यांचे दिव्यदूत माझ्या पित्याचे मुख नित्य पाहत असतात. म्हणजे काय, जे लहानातले लहान आहे त्यांना तुम्ही तुच्छ मानू नका. कारण का, कारण त्यांचे दिव्यदूत जे आहेत, देवाचे दिव्यदूत हे अस्तित्वात आहेत आणि हे पृथ्वीवरती फिरत आहेत आणि कोण काय करतं काय नाही याचे सर्व लेखाजोखा आणि माहिती हे पित्याला रोज त्या ठिकाणी जे आहे ते सांगत असतात. नित्य पित्याचे मुख जे आहेत हे दिव्यदूत पाहत असतात असं येशू या ठिकाणी म्हणत आहे. येशूच्या शिष्यांनी देखील देवदूत असल्याची पुष्टी जी आहे त्यांच्या वचनामध्ये त्यांच्या अनुभवामध्ये केलेली आहे. आणि पेत्राबद्दल आपल्याला माहितीच आहे की पेत्राला तुरुंगामध्ये ज्यावेळेला तो होता त्याला सोडवणारा जो होता देवदूत होता. प्रेषित 12:23 मध्ये आपल्याला ते पाहायला मिळतं आणि त्यांचं वर्णन आहे. पौलानं देखील देवदूतांचं अस्तित्व मान्य केलेलं आहे आणि तो जो आहे तर प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनाच्या समयाने जे आहे आद्य देवदूतांची जी वाणी होणार आहे आणि प्रभू मेघासहित येणार आहे त्यावेळेला देवदूत जे आहेत येशू प्रगट होण्याच्या वेळेला तो आपल्या सामर्थ्यवान दूतांसह अग्नीद्वारे त्या ठिकाणी अग्निज्वालेसहित प्रगट होईल असं पौल देखील म्हणत आहे. दुसरे थेसलोनिकरासपत्र याचा 1 अध्याय आणि 7वं वचन हे याच्यामध्ये सांगितलेलं आहे. देवदूत हे अस्तित्वात आहेत आणि देवाने त्यांना निर्माण केलेलं आहे हे सत्य आहे, जरी ते आपल्याला दिसत नाहीत, कारण देवानं त्यांना निर्माण केलं तेव्हा ते अदृश्य हे आपण पाहतो ते अदृश्य आहेत. तर का आहेत अदृश्य, याचं मागचं कारण म्हणजे थोडक्यात की देवानं त्यांना निर्माण केलं तेव्हा त्यांनी केलेलं आहे आणि म्हणून देवदूत हे देवानं निर्माण केलेले आहे. महत्वाची पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये ही महत्वाची की मृत व्यक्तींचे आत्मे म्हणजे देवदूत नाहीत.
पुष्कळ लोकांचा हा गैरसमज आहे किंवा ही प्रकारची अंधश्रद्धा आहे की ज्यावेळेला एखादा मनुष्य मरतो तो वरती स्वर्गात गेल्यानंतर आकाशात गेल्यानंतर तो देवाचा दूत प्रियांनो बनत असतो. तर याला बायबल पुष्टी देत नाही. तर मृतांचे आत्मे हे देवदूत नाही प्रियांनो. तर देवदूत जे आहेत देवानं जे अदृश्य निर्माण केले हे वेगळं व्यक्ती आपण पाहतो ते निर्माण केले ते आत्मे आहेत अदृश्य. पहिले स्तोत्र याचा स्तोत्र 104 आणि 4थ्या वचनात म्हटलेलं आहे की देव वाईंना त्यांचं दूत करत असतो आणि म्हणून ते अदृश्य जरी असतील तरी ते प्रगट होऊ शकतात, ते दिसू शकतात प्रियांनो, परंतु ते सर्वांनाच दिसत नाहीत. ही एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. देवदूतांबद्दल आणखीन सांगायचं म्हणजे देवदूतांना शक्ती आहे, देवानं सामर्थ्य त्यांना दिलेलं आहेत आणि म्हणून स्तोत्र 103 मध्ये म्हटलेलं आहे की अहो परमेश्वराचे दूतांनो जे तुम्ही बलसंपन्न आहात. बलसंपन्न म्हणजे त्यांना बल दिलेलं आहे, शक्ती दिलेली आहे आणि ते देवाच्या कार्यासाठी त्याचा उपयोग प्रियांनो करू शकतात. आणि देवदूत यांना निवड करण्याची शक्ती आहे, ते निवड करू शकतात. वेगवेगळ्या गोष्टींचा आहे, निर्णय घेण्याची शक्ती त्यांच्यामध्ये आहेत. देवदूत हे आत्मा आहे आणि अमर आहेत. त्यांचे लूक वृषवर्तमान 20 आणि 35 वचनामध्ये त्याच्याबद्दल बोललेलं आहे की परंतु त्यांची डेस्टिनी किंवा त्यांचं शेवट जो आहे तो एक तर स्वर्गामध्ये किंवा नरकामध्ये त्या ठिकाणी होणार आहे प्रियांनो. आणि म्हणून हे महत्त्वाचं आहे. देवदूतांची संख्या जी आहे ती असंख्य आहे आणि देवदूत ज्यावेळेला आपण म्हणतो असंख्य देवदूत त्या ठिकाणी अस्तित्वात आहे. लाखो देवदूत जे आहे परमेश्वर देवबापानं जे आहे ते घडवलेले आहेत आणि त्यांची संख्या जी आहे ती लाखोमध्ये देखील आपल्याला आहे असं पाहायला मिळतं. अगणित अशा प्रकारचे ते देवदूत आहेत. तर या देवदूतांच्या आपण पाहतो की प्रकटीकरण 5:11 मध्ये इब्री लोकास पत्र 12 अध्याय 22 वचनामध्ये देखील त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे की देवदूत जे आहेत हे अगणित लाखो देवदूत असंख्य देवदूत जे आहेत ते अस्तित्वात आहेत. देवानं त्यांना त्या प्रकारचं घडवलेलं आहे. तर आता थोडक्यामध्ये आपण देवदूतांचं कार्य प्रियांनो पाहूया की त्यांचं स्वरूप आपण पाहिलेलं आहे. अजून एक महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये राहून गेली सांगायची की देवदूतांना मर्यादा आहेत. ते एकाच वेळेला एकाच ठिकाणी उपस्थित राहू शकतात आणि ते काय त्या ठिकाणी 2 ठिकाणी उपस्थित राहणारे नाही. पुढं बऱ्याचशा गोष्टी मला त्याच्याबद्दल सांगायच्या आहेत आणि थोडक्यामध्ये मी पुढं चालत आहे. तर त्यांचं कार्य ज्यावेळेला आपण पाहतो तर देवदूतांचं कार्य स्वर्गामध्ये देवाचा आदर करणं, सन्मान करणं, त्याची भक्ती आणि देवाची सेवा जी आहे ती करणं असं आहे. प्रकटीकरण 5 अध्याय 11 आणि 12 वचनामध्ये त्याच्याबद्दल बोललं गेलेलं आहे. थोडक्यामध्ये आपण वाचूया. प्रकटीकरण जे आहे याचा जो 5वा अध्याय आहे आणि याच्यातलं 11वं वचन जे आहे तर त्याच्यामध्ये देवदूतांबद्दल या ठिकाणी प्रियांनो सांगितलेलं आहे. तर तेव्हा मी पाहिले की तो राजा सन प्राणी व वडील यांच्या भोवती अनेक देवदूतांची वाणी ऐकू आली आणि त्यांची संख्या आयुतांची आयुते व सहस्रांची सहस्रे अशी होती. ते मोठ्याने म्हणत होते, वधलेला कोकरा सामर्थ्य, धन, ज्ञान, बल, सन्मान, गौरव व धन्यवाद ही घेण्यास योग्य आहे. या ठिकाणी म्हटलेलं आहे. म्हणजे देवाची स्तुती त्या ठिकाणी ते प्रियांनो करत आहेत व त्याची भक्ती त्याची आराधना करताना आपल्याला पाहायला मिळतं. पृथ्वीवरती देवदूतांचं कार्य त्या ठिकाणी स्वर्गात देवाची सेवा करणं, त्याचं गुणगान आणि नियमित रीतीने त्याची भक्ती, त्याचा गौरव आणि सन्मान करणं हे आहे. यशायाला देखील ज्यावेळेला दृष्टांत झाला यशया 6व्या अध्यायामध्ये आपल्याला पाहायला मिळतं त्यावेळेला त्याला त्या ठिकाणी ते देवदूत देवाची स्तुती करत असताना म्हटलेले आपण पाहतो की पवित्र 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 सेनाधीश परमेश्वर देव म्हणून त्याची स्तुती व त्याची आराधना करताना आपण पाहतो. तर पृथ्वीवर देवाचं जे काम आहे ते काम करण्याची जबाबदारी देवदूतांकडे आहे. उदाहरणार्थ हागारेला त्याने जरा दाखवला, त्याला तिला मदत केली. यहोशुआपुढे तलवार घेऊन उभं राहिलं, पेत्राची बंधने तोडून त्याला तुरुंगातून सोडवलेलं आहे. दानियेलाबद्दल देखील आपल्याला त्याला मदत केलेली आहे. याच्याबद्दल आपल्याला वाचायला मिळतं आणि अशी पुष्कळशी कामं जी आहेत दिव्यदूत जे आहेत ते करत असतात. देवाचा न्याय, त्याचा उद्देश पूर्ण करणं हे देखील त्यांचं काम आहे. विश्वासणारे जे आहे परमेश्वराचे त्यांना मार्गदर्शन करणं व त्यांचं संरक्षण, देवाच्या सेवकांना संरक्षण करणं हे देखील काम त्यांचं आहे आपण पाहतो. आणि शेवटी त्यांचं आपण पाहतो की जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त परत येईल त्यावेळेला त्याच्या सोबत येणं
आणि युद्ध जे आहे तर ते लढवून जे देवाचे जे लोक आहेत, लेकरं आहेत, त्यांना स्वर्गामध्ये घेऊन जाण्याचं काम देखील त्यांचं आहे प्रियांनो. हे अशा प्रकारे आपल्याला पाहायला मिळतं. तर वेगवेगळे देवदूत आहेत. आपल्याला माहिती आहे की आद्य देवदूत आहेत. त्यामध्ये मिखाएल ह्या देवदूताचं नाव आपल्याला माहिती आहे की ज्यानं दानिएलाला मदत केली आणि हा युद्धाशी निगडित असा देवदूत आहे. आणि दानिएल म्हणतो की मुख्य अधिपतींपैकी एक मिखाएल माझ्या सहाय्यास आलेला आहे. दानिएल 10:13 मध्ये दानिएल मिखाएलचा देवदूताबद्दल बोलत आहे. गब्रिएल देवदूत हा संदेशवाहक आहे. त्याला संदेश देण्याची जबाबदारी आहे. आणि आपल्याला पाहायला मिळतं की मरियेला त्यानं दर्शन दिलेलं आहे, योसेफाला त्यानं दर्शन दिलेलं आहे, जखर्या नामक याजक जो होता त्याला गब्रिएल देवदूतानं दर्शन दिलेलं आहे. आणि हा गब्रिएल जो आहे हा संदेशवाहक, मेसेंजर म्हटलेला आहे, असा तो देवदूत आहे. तर त्याच्यामध्ये तो देखील अदृश्यच असा आहे. त्याच्यानंतर करूब आहेत. उत्पत्ती 3:24 मध्ये आपण पाहतो, जेव्हा एदन बागेमधून मनुष्यानं पाप केल्यानंतर जीवनी झाडाच्या भोवती आणि एदन बागेभोवती देवानं त्या ठिकाणी आत्म्याची तलवार आणि करूब जे आहेत ते ठेवलेले आहेत. त्याला चेरोबिम असं म्हटलेलं आहे. सराफिम आहेत. सराफिम म्हणजे या देवाच्या पवित्र स्थानी त्या ठिकाणी असणारे जे देवदूत आहेत. यशाला ते इंगळ घेऊन त्याच्या जिभेला ज्यांनी ओठाला स्पर्श केलेला आहे ते सराफिम नावाचे देवदूत आहेत प्रियांनो. तर अशा प्रकारे या देवदूतांचं कार्य आहे. आणि आपण पाहतो की देवदूतांबद्दल बोललेलं आहे. स्तोत्र 8 मध्ये देखील आपण त्याच्याबद्दल वाचतो. तर मर्यादा आहे देवदूतांना, परंतु त्याचा आपण स्तोत्र 8 मध्ये पाहतो की मरते मनुष्य तो काय की त्याची तू आठवण करावी, मानव तो काय की तू त्याला दर्शन द्यावं, तू त्याला देवदूतांपेक्षा किंचित असं कमी केलेलं आहे. थोडक्यात काय की मनुष्य जो आहे तो देवदूतांपेक्षा थोडा किंचित असा कमी घडवला गेला म्हणजे थोडक्यात देवदूत श्रेष्ठ आहेत असं मनुष्यापेक्षा असं त्याचा अर्थ होत नाही. तर मनुष्याला जसं आपण पाहतो की देवदूत जसं अदृश्य होऊ शकतात आणि तसं मनुष्याला ती शक्ती त्या ठिकाणी नाही प्रियांनो. परंतु एक वेळ अशी येणार आहे की मनुष्य ह्या देवदूतांचा, या अदृश्य देवदूतांचा देखील न्याय करणार आहे. पण या सर्व गोष्टींमध्ये आपण जात असताना एक अतिशय महत्त्वाचा असा भाग प्रियांनो जो आहे मला या ठिकाणी दाखवायचा आहे किंवा याच्यातून आपल्याला बोलायचं आहे. आणि अदृश्य हे जे देवदूत त्यांच्याबद्दल, तर प्रभू येशू ख्रिस्ताविषयी आपण वाचतो की इब्री लोकासपत्रामध्ये की देवदूत जे आहेत ह्या देवदूतांपेक्षाही श्रेष्ठ जो आहे तर तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त प्रियांनो आहे. आणि त्याच्याबद्दल त्या ठिकाणी बोललेलं आहे. देवाचा पुत्र हा देवदूतांपेक्षा श्रेष्ठ इब्री लोकासपत्राच्या पहिल्या अध्यायामध्येच त्याच्याबद्दल बोललेलं आहे. तर काही वचनं अतिशय महत्त्वाचे आपण या ठिकाणी वाचणार आहोत. त्याबद्दल देवाचा पुत्र हा देवदूतांपेक्षाही श्रेष्ठ असा आहे, कारण त्याने कोणत्या देवदूताला कधी असे म्हटले की तू माझा पुत्र आहेस, आज मी तुला जन्म दिला आहे आणि पुन्हा मी त्याला पिता असे होईल आणि तो मला पुत्र असे होईल. आणि तो पुन्हा ज्येष्ठ पुत्राला जगात आणतो, तेव्हा तो म्हणतो, देवाचे सर्व दूत त्याला नमन करोत. आणि देवदूतांविषयी तो म्हणतो, तो आपले देवदूत वायू आणि आपले सेवक अग्निज्वाला असे करीतो. पुत्राविषयी तर तो असे म्हणतो की हे देवा, तुझे राजासन युगानुयुगाचे आहे आणि तुझा राजदंड सरळतेचा राजदंड आहे या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि या वचनांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं की देवदूतांपेक्षाही श्रेष्ठ जो आहे तर प्रियांनो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आहे. हे या वचनांमधून आपल्याला अतिशय स्पष्ट रीतीने स्पष्ट होतं की देवदूत जरी त्या ठिकाणी आहेत तरी परंतु देवदूतांपेक्षाही श्रेष्ठ असणारा जो कोण आहे तर तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि म्हणून काही ठिकाणी जी देवदूतांची पूजा आणि प्रार्थना केली जाते ते पूर्णपणे चुकीचं आहे प्रियांनो. कारण देवाचं वचन सांगतं की देवदूत म्हणजे श्रेष्ठ देव नाही आहेत ते, किंवा त्यांच्यामध्ये तेवढं देवाच्या इतकं सामर्थ्य नाही, परंतु देवानं त्यांना जे सामर्थ्य दिलं त्या सामर्थ्याच्या द्वारे देवाची सेवा करणारे अदृश्य दूत म्हणून त्यांची गणना प्रियांनो आहे. पुढं आपण इब्री लोकासपत्र याचाच पहिला अध्याय आपण वाचतो की त्यांच्याविषयी त्या ठिकाणी म्हटलेलं आहे.
6 वचनापासून. तर एका ठिकाणी कोणी अशी साक्ष दिली आहे की मर्त्य मानव तो काय की तू त्याची आठवण करावी, अथवा मानवपुत्र तो काय की तू त्याला दर्शन द्यावा. तू त्याला देवदूतांपेक्षा किंचित काळ कमी केले आहे. तू त्याला गौरव व थोरवी यांनी मुकुटमंडित केले आहे, आणि तू आपल्या हातच्या कृत्यांवर त्याला नेमले आहे. तू सर्व काही त्याच्या अधीन त्याच्या पायाखाली ठेवले आहे. सर्व काही त्याच्या अधीन ठेवले आहे, म्हणजे त्याच्या अधीन ठेवलेले नाही असे काही राहू दिलेले नाही, परंतु सर्व काही त्याच्या आहे असे अजून आपल्या दृष्टीस पडत नाही खरे. देवाच्या कृपेने प्रत्येकाकरिता मरणाचा अनुभव घ्यावा, म्हणून ज्याला देवदूतांपेक्षा किंचित काळ कमी केले होते, तो येशू मरण सोसल्यामुळे गौरव व थोरवी यांनी मुकुटमंडित केलेला असा आपण पाहतो. कारण ज्याच्यासाठी सर्व काही आहे व ज्याच्याद्वारे सर्व काही आहे, त्याने पुष्कळ पुत्रांना गौरवात आणताना त्याच्या तारणाचा जो उत्पादक त्याला दुःख सहनाच्या द्वारे परिपूर्ण करावे, हे त्याला उचित होते. कारण जो पवित्र करणारा व ज्यांना पवित्र करण्यात येत आहे ते सर्व एकापासूनच आहेत. या कारणास्तव त्यांना बंधू म्हणावयाचे त्याला लाज वाटत नाही. तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की स्तोत्र 8 मध्ये जे त्या ठिकाणी म्हटलेलं आहे, तर ते प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल बोललेलं आहे की येशू हा मानव रूपानं आला आणि त्याला देवदूतांपेक्षा त्याला किंचित असं कमी देवानं केलेलं आहे, आणि त्याला या भूतलावरती पाठवून आपण पाहतो की त्यानं जे मरण दुःख सोसलेलं आहे, त्याच्यानंतर त्याला गौरव व थोरवी यांनी मुकुटमंडित प्रभू येशू ख्रिस्ताला केलेला आहे. आणि पुन्हा एक वार देवदूतांना जे आहे त्याची सेवा केलेली आहे, किंवा देवदूत त्याची सेवा व त्याचा गौरव त्या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळतात. एका ठिकाणी आपण पाहतो की ज्यावेळेला येशूचा बाप्तिस्मा झाला आणि बाप्तिस्माच्या नंतर अरण्यात ज्यावेळेला सैतानाकडून येशूची परीक्षा झाली, त्याच्यानंतर ज्यावेळेला येशू थकलेला होता, देवदूतांनी येशूची सेवा केलेली आहे. म्हणजे येशू हा देवदूतांपेक्षाही श्रेष्ठ असा आहे. देवदूत देव नाहीत, ते देवाचे सेवक, त्याचे दास आहेत आणि ते अदृश्य आहेत. एवढंच त्यांचं अस्तित्व जे आहे प्रियांनो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे, आणि ते आपण ते लक्षात घेणं गरजेचं आहे. आता आपण थोडक्यामध्ये जे आहेत, आपल्याकडं तेवढा वेळ नाही म्हणून थोडक्यामध्ये आपण पाहणार आहोत की पुष्कळ लोकांना असं वाटतं की देवानं सर्व जग निर्माण केलं आणि देव हा निर्माण करता परमेश्वर देवबाप आहे. अशा वेळेला ते म्हणतात की सैतानाला देखील देवानंच निर्माण केलेलं आहे, आणि या जगामध्ये जे पाप आहे आणि वाईट आहे याचा देखील निर्माण करता देव आहे. तर मला सांगू द्या की हा खोटा सिद्धांत आहे. देवानं सैतानाला निर्माण केलेलं नाही, तर सैतान किंवा पापी होण्याच्या अगोदर देवानं निर्माण केलेला एक सुंदर असा देवदूत प्रियांनो होता. आणि आपल्याला माहिती आहे की त्याचं नाव लुसिफर किंवा प्रभात पुत्र देखील म्हटलेलं आहे. यशया याचा जो ग्रंथ आहे त्याचा 14व्या अध्यायात 12 ते 17 वचनामध्येही त्याचं वर्णन केलेलं आहे, व त्याला लुसिफर प्रभात पुत्र असं म्हटलेलं आहे. परंतु गर्वामुळं आणि आपण पाहतो की देवापेक्षा श्रेष्ठ होण्याच्या इच्छा केल्यामुळं तो पतन पावलेला आहे, आणि त्याला स्वर्गामधून देवानं हाकलून लावलेला आहे. आणि म्हणून त्याचं वर्णन आपण पाहतो की तो जो आहे तो अगोदर एक आद्य देवदूत होता, जसा मिकाएल आहे, गब्रिएल आहे, त्याप्रमाणेच हा लुसिफर होता. परंतु त्याला गर्व झालेला असताना त्याच्यामुळं त्याचं पतन झालेलं आहे. तो सौंदर्यवान होता, त्याला सामर्थ्य देवानं दिलेलं होतं, परंतु या सर्व गोष्टी असताना देखील त्याच्यामध्ये गर्वामुळं पाप जे आहे आणि दुष्टता त्याच्यामध्ये शिरली, आणि मग त्याचा परिणाम त्याला भोगावा लागला की त्याला स्वर्गातून त्याला हाकलून देण्यात आलेला आहे. आणि आपण पाहतो की त्याच्यानंतर जे इतरही जे असंख्य पतन पावलेले दिव्यदूत होते त्यांना घेऊन सैतान स्वर्गातून खाली पडलेला आहे. यहेजकेलाचं पुस्तक याचा 28वा अध्याय 12 ते 19 वचनामध्ये त्याचं वर्णन प्रियांनो केलेलं आपल्याला आढळतं. तर सैतान जो आहे हा देवानं घडवलेला नाही. कोणीही असं म्हणू नये की देवानं सैतानाला घडवलेला आहे. तर सैतान हा स्वतः दिव्यदूत जे आहे त्यांना इच्छाशक्ती देवानं निवड करण्याची शक्ती दिलेली होती, आणि ज्ञान त्यांना होतं, आणि सर्व असताना त्या सैतानाला त्या ठिकाणी आपण पाहतो की त्याला गर्व होऊन तो जो आहे तो स्वतःहून त्या ठिकाणी पतन पावलेला आहे.
तर ही एक अतिशय महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी दिसते. तर सैतान हा आपण पाहतो त्याच्याबद्दल पुष्कळशा गोष्टी आज आपल्याला बोलता येतील, परंतु अगदी थोडक्यामध्ये मी त्याच्याबद्दल सांगणार की सर्वात अगोदर महत्त्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे सैतान हा देवदूत असल्या कारणानं त्याला मर्यादा आहेत. तो देवाची निर्मिती म्हणून अगोदर दिव्यदूत होता, पतन पावल्यानंतर तो सैतान झाला आपल्याला हे पाहायला, परंतु त्याला त्याच्या कार्याला त्याच्या सामर्थ्याला मर्यादा आहेत. तो एकाच वेळेला एका ठिकाणी उपस्थित राहू शकतो आणि आपल्याला माहिती आहे देव तर सर्व व्यापी आहे. म्हणजे काय की देवाला आपण पाहतो की तो सर्वत्र आहे, सर्व ठिकाणी एकाच वेळेला उपस्थित राहू शकतो. तसा कोणताही देवदूत एकाच वेळेला 10 ठिकाणी किंवा सर्व इतर अनेक ठिकाणी उपस्थित राहू शकत नाही. आणि सैतानाच्या बद्दल देखील तीच आपल्याला पाहायला मिळते की सैतान जो आहे तर तो एका ठिकाणीच त्या ठिकाणी उपस्थित असू शकतो, म्हणून त्याला ती मर्यादा आहे. सैतानाच्या ज्ञानाला मर्यादा आहे. सर्व ज्ञानी जो आहे तो परमेश्वर देवबाप आहे, आपल्याला माहिती आहे त्याची बुद्धी अगम्य आहे. परंतु सैतानाची बुद्धी ही कशी आहे की ती जी आहे तर ती मर्यादित अशी आहे. देवानं जेवढी त्याला बुद्धी दिलेली आहे किंवा देवाच्या सामर्थ्यानं देवानं त्याच्या डोळ्यावरती जेवढं झडप घातलेली आहे तेवढंच सैतान पाहू शकतो, हे आपल्याला हे ठाऊक आहे प्रियांनो. आणि म्हणून सैतानाच्या बुद्धीला देखील मर्यादा आहे. आणि म्हणूनच आपल्याला हे देखील पाहायला मिळतं की ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावरती मारण्यात येत होतं तेव्हा सैतान हसत होता. त्यानंच त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की यहूदा इस्करियोत असो की यहुदी याजक असू द्यात, यांना फूस लावलेली आहे आणि त्यानं वधस्तंभावरती त्यांना खिळलेलं आहे. परंतु त्याला ह्या गोष्टीचं ज्ञान नव्हतं की येशू वधस्तंभावर संपूर्ण मानवजातीच्या पापासाठी मरण पावत आहे, कारण त्याच्या बुद्धीला देवानं मर्यादा लावलेल्या आहे, त्याच्या ज्ञानाला मर्यादा त्या ठिकाणी होत्या प्रियांनो आणि आहेत देखील. आणि ही एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला पाहायला मिळत आहे. तर सैतानाचं गुण व वैशिष्ट्य असं आहे की तो देवाचं वचन जे आहे ते विश्वासणाऱ्याच्या अंतःकरणातून चोरून घेणारा आहे. आपल्याला पाहिजे मत्तई 13:19 मध्ये त्याच्याबद्दल बोललेलं आहे. तो धूर्त आहे. 2 कोरिंथ 11वा अध्याय 3 वचन, सैतान धूर्त आहे. 2 कोरिंथ 11:3. तो खुनी देखील आहे. योहान 8:44 म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर सैतान हा लबाड आहे, लबाडाचा बाप आहे, योहानाच्या शुभवर्तमानात म्हटलेलं आहे. आपल्याला माहिती आहे 8व्या अध्यायात 44व्या वचनामध्ये आहे. आणि तो फसविणारा देखील आहे. प्रकटीकरण 12:9 याच्यामध्ये त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर तो जो आहे तर त्याला वेगवेगळी नावे आहेत. प्रकाशाचा दूत म्हटलेले आहे, गर्जणारा सिंह म्हटलेला आहे आणि राज्याचा अंतरिक्षातील राज्याचा अधिपती, अंधाराची सत्ता, मोठा अजगर, साप किंवा सैतान असं देखील त्याला म्हटलेलं आहे. जगाचा अधिपती, जगाचा देव आणि अथांग डोहाचा राजा म्हणून इब्री मध्ये त्याला अबद्दोन हे नाव देखील देण्यात आलेलं आहे. प्रकटीकरण 9:11 मध्ये त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. परंतु जसं या ठिकाणी म्हटलेलं आहे की सैतानाला मर्यादा आहेत. जरी तो लोकांच्या जीवनामध्ये कार्य करत अदृश्य आहे, त्याची शक्ती मनुष्यापेक्षा जास्त असतील तरी त्याला मर्यादा आहे. आणि त्याचं भविष्य देखील सैतानाचं पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला सांगितलेलं पाहायला मिळतं. योहानाचा याचा 12वा अध्याय 31 वचन 16:9 मध्ये देखील बोलले की ख्रिस्ती लोकांविषयी म्हटले आहे की तो तर त्यांचा पराभूत असा शत्रू आहे. सैतान हा पराभव झालेला आहे. वधस्तंभावरती ज्यावेळेला प्रभू येशू ख्रिस्ताला मारण्यात आलं, तो मरण पावला, त्यावेळेला सैतानाचं तोंड त्यांनी ठेचलेलं आहे आणि तो पराभूत झालेला आहे, तो हरलेला आहे. दुसरं, सैतान हा शापित आहे. उत्पत्ती 3:14 मध्ये देवानं त्याला शाप दिलेला आहे की तू माती खाशील आणि तुझी संतती व तिची संतती याच्यामध्ये मी तो परस्पर वैर्य त्या ठिकाणी जे आहे शत्रुत्व त्या ठिकाणी स्थापेल. तर प्रकटीकरण 20:10 मध्ये देखील त्याच्याबद्दल बोललेलं आहे. आणि मग आपल्याला माहिती की शेवटी सैतानाचा पराभव होणार आहे. पण जरी सैतानात शक्ती असली तरी देव त्याच्यापेक्षाही जास्त समर्थ आहे. आणि आपण पाहतो की त्याचा काल्वरीच्या त्या क्रूसा खांबावरती असताना पराभव झालेला आहे आणि येशूच्या रक्ताच्या द्वारे आपण विजयी आहोत आणि सैतान हा हरलेला आहे. आणि शेवटी त्याला बांधून त्या ठिकाणी त्याला अग्नीच्या हवाले जाहीर केले जाणार आहे, याबद्दल आपल्याला पाहायला मिळतं. तर अदृश्य गोष्टींचा निर्माण करता परमेश्वर देवबाप जरी असला
तरी देवानं सैतानाला निर्माण केलेलं नाही. ही एक अतिशय महत्त्वाची अशी गोष्ट त्यानं या वचनाच्याद्वारे मला आज आपल्यामध्ये त्या ठिकाणी मांडायची होती. आणि येशू हा सर्व देवदूतांपेक्षा, जे अदृश्य देवदूत आहेत त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ असा आहे. परंतु सैतान हा जो आहे, जरी अदृश्य असेल तरी देवानं सैतानाला निर्माण केलेलं नाही किंवा पापाला निर्माण केलेलं नाही. तर सैतानाचे स्वतःच्या गर्वामुळं फुगून जाऊन जे आहे, आपण पाहतो की त्याला देवापेक्षा श्रेष्ठ होण्याची हे लागलेली इच्छा त्याला लागली असल्याकारणानं तो जो आहे तो सैतान पतन पावलेला आहे. पवित्र शास्त्र अशा अदृश्य गोष्टींबद्दल पुष्कळशा गोष्टी प्रियांनो बोलतं. परंतु आज आपल्याला या ठिकाणी मी शेवटच्या एका शास्त्र भागामध्ये घेऊन जाणार आहे आणि तिथून आपण पाहणार आहोत की देवाचं वचन देखील आपल्याला हे सांगतं पौलांच्या एफेसकरास पत्रात, की आपलं जे युद्ध आहे ते रक्त माणसाबरोबर, हाडाच्या माणसांबरोबरती नाही. आपलं जे युद्ध आहे ते ह्या जगातील लोकांच्या बरोबर नाही प्रियांनो, तर जे आकाशातील दुरात्मे आहेत, अदृश्य शक्ती आहेत त्यांच्या विरोधामध्ये आहेत. एफेसकरास पत्र याचा 6वा अध्याय आणि 10 वचनापासून जर आपण पुढे वचनं वाचली तर त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की ख्रिस्ती मनुष्याची शस्त्र सामग्री त्याने धारण करावी. त्याबद्दल बोललेलं असताना पौल म्हणतो की शेवटी प्रभूमध्ये व